हवा 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 संपूर्णपणे शांत आहे. यावेळेस आपण पाहिलं तर बाहेर खेळवला अवे फ्रॉम द बॉडी. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. पंच आमच्यापर्यंत वळतायत. इट्स वाईडचा कॉल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेतील नियम क्रमांक 22 चा इथून मात्र वापर केला गेला. एका धावेच्या मदतीने धावफलक आपण पाहिलं तर जाऊन पोहोचते बरोबर 4 या आकड्यावरती. 2 चेंडूचा खेळ झालाय अजून देखील. यानंतर यशवंतचा पहिला मॅच. निहोप लोणावडी. वाडे या बॅटना आपण पाहिलं तर डीपचा क्षेत्ररक्षक आहे. त्याने केले चांगलं क्षेत्ररक्षण आणि जोपर्यंत फेकी करेल तोपर्यंत एकापेक्षा अधिक काही नाहीये. तो डीपचा क्षेत्ररक्षक यालाच म्हणतात क्षेत्ररक्षण. अति चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण जेवढं तुम्ही कराल ना तेवढ्या धावा रोखण्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. चला जसा मॅचचा पूर्वार्ध संपेल तसा निहोप लोणावडी आणि काळभैरव क्रिकेट संघ केळशी नवानगरवाडी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये दाखल व्हायचे. यावेळेस प्रणव टू किरण. ओ बिगिट करण्याचा प्रयत्न आमच्यापर्यंत वळतात. पंच वाईडचा कॉल. इट्स अ वाईड. व्हाईट बॉल आमच्यापर्यंत वळतीला चेंडू पुन्हा एकदा परत टाकावा लागेल. तीन चेंडूचा खेळ झालाय. 6 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथून तुम्हाला समोर जर धावा बनवायच्या असतील टार्गेट सेट करायचं असेल तर 40च्या घरात नक्कीच जावं लागेल. कारण समोर आपण पाहिलं तर नयन आहे. हो इथून बिगिट करण्याचा प्रयत्न नाही समजला चेंडू. सातत्याने आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न किरण यांचा असफल होतोय. चार चेंडूचा खेळ झालाय. 6 धावा इथून मात्र धावफलकावरती लागल्या गेल्यात. अगदी चांगल्या दर्जाची गोलंदाजी प्रणव यांची राहिली. प्रणवने चांगल्या प्रकारची गोलंदाजी आतापर्यंत हाताळले. 6 आणि 6 धावा केवळ खर्च केल्यात. इथून पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न नाही समजला किरण यांना चेंडू. लागोपाठचा दुसरा निर्धाव चेंडू येतोय आणि प्रणवचा कॉन्फिडन्स दुणावतोय. प्रेशर अक्षरशः आपण पाहिलं तर प्रेशर वाढतोय. दोन्ही बाजूना प्रेशर. तुल्यबळ संघ एकमेकांच्या विरोधामध्ये लढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन्ही मातबर संघ अगदी पवई पंचक्रोशी मधील. यावेळेस सफल झाल्यानंतर आपण पाहिलं तर सोडे सफल देखील झाले आणि सिंगल धावचीची संधी निर्माण करून दिली. पंचांचं बोट होतंय आकाशाकडे उंच आणि आपण पाहिलं तर किरणला मैदान सोडावं लागेल. मैदानाच्या बाहेर आउट. एक महत्वाचा विकेट होता. आता नवीन बॅटर जो लास्ट मॅचचा हिरो होता ना तो अनेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिल्या षटकामध्ये 7 धावा आल्या. हाणामारीचं चटक. चला निहोप लोणावडी आणि त्रिमूर्ती आपण कालभैरव प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये दाखल व्हायचा आहे. सेमीफायनल क्रमांक 1 चा मॅच. यावेळेस समोरच्या दिशेने अगदी खोदून काढला चेंडू आणि तिथून आपण पाहिलं तर चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण प्रणव यांचं राहिलं. फेकी थोडीशी खराब. 2 धावाच्या मदतीने धावफलक वधारलं जाते. जाऊन पोहोचते तर 9 या आकड्यावरती. 9 या धाव संख्येवरती आपण पाहिलं तर धावफलक जाऊन पोहोचतोय. इथून तुम्हाला धावा बनवाव्या लागतील. डान्सिंग डाऊन द ट्रॅक फ्लाइंग स्लिप मध्ये आपण पाहिलं तर अवे फ्रॉम द बॉडी खेळवण्याचा प्रयत्न इथून नयन यांचा झाला. अगदी वाईटी शॉर्कर परंतु एका धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर धावफलक जाऊन पोहोचते 10-10. 10 भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांचा हा जर्सी क्रमांक 10 मॅजिक अंक आहे. आता इथून 4 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे आणि मागच्या मॅचचा जो हिरो आहे ना अनेश तो आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आता पहिल्यांदा स्ट्राईक वरती येतोय. तो काय करेल
या 4 चेंडूमध्ये कदाचित मग 2 सिक्स मॅच मध्ये येईल. 10-10 10 धावा धावफलकावरती अंकित केल्या गेल्या. तो बिगिट करण्याचा प्रयत्न यष्टीरक्षक प्रशांतने केले चूक आणि बाईच्या स्वरूपामध्ये मिळालेला हा एक धावसंख्या वाढवून जाईल. धावफलकावरती धावा लागतात 11. अगदी शांत ठेवलाय. कुठल्याही प्रकारचा मोठा फटका खेळण्यापासून संपूर्णपणे बांधून ठेवलाय. इथून मात्र आपण पाहतोय साईकृपा क्रिकेट संघ बोरतोयचा हा संघ. आता सूरज आहे. ओ गोलात टाकला. सूरजला देखील नाही समजला. चांगल्या दर्जाची गोलंदाजी इथून नयन आणि प्रणव दोन्ही गोलंदाजांच्या माध्यमातून झाली. शाळामध्येच चटक होतं. तर निहोप लोणावडी आणि कालभैरव केळशी नाणेफेकीसाठी यायचंय मित्रांनो. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. हवेमध्ये पटका खेळला. प्रशांत नाही केले कुठल्या प्रकारची चूक. सूरजला इथून मात्र मैदान सोडावं लागेल. जरा दरम्यानच्या काळामध्ये आपण पाहिलं तर जास्तीत जास्त कोळी किती वाजवली तर बरं होतील. विक्रांत नवीन बॅटर विक्रांत मैदानाच्या आतमध्ये नयनचा सामना करण्यासाठी दाखल होतील. शेवटचा आणि अंतिम चेंडू ओढवला आणि त्याला खऱ्या अर्थानं आपण पाहिलं फेकून दिलाय. आउट ऑफ दी फाक. षटकारांसाठी 6 धावा. दोन षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा झाल्यात. चला निहोप आणि काळभैरव आले काय? निहोप दाखल झाले. कालभैरव माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर जास्तीचा वेळ घेऊ नका मित्रांनो. सतरा धावा 18 धावा बनवायच्या आहेत. 12 मध्ये 18 धावा इथून 18 धावांचं टार्गेट सेट केलंय. सेमीफायनल क्रमांक 1 चा मॅच निहोप लोणावडी आणि त्यांच्या अपेक्षेमध्ये काळभैरव केळशी या दोन संघांच्या आतमध्ये लढणारा होणारा हा मॅच. आदरणीय अनिकेतजी पंगाल यांच्या शुभ हस्ते हा नाणेफेक करतोय. बारामध्ये 18 करायच्यात. 12 मध्ये 18 करायच्या. शेवटच्या चेंडूवर आलेला तो निर्णायक षटकार विक्रांतच्या बॅट मधून निर्णायक षटकार आला आणि तिथून मॅच मध्ये गावदेवी माळवीला कुठेतरी इन केला. निहोप क्रिकेट संघ लोणावडीने नाणेफेक जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. 2 षटकांचा मॅच. 12 चेंडूची 1 इनिंग. जशी मॅचला सुरुवात होईल तत्पूर्वी काही सन्मान आहेत. ते सन्मान आदरणीय संतोषजी वामणे साहेब आलेत. यांचा देखील यथोचित मान सन्मान मी विनंती करेन.
सुमित पाईत आपण या आपल्या शुभहस्ते आदरणीय संतोषजी वामणे साहेब आहेत, त्यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण देखील दाखल व्हायचंय. नयन आणि रोहितची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले 18 धावांचा पाठलाग करण्यासाठी. खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर सेमीफायनल मध्ये दाखल होण्यासाठी ही लढत असेल. क्वार्टर फायनलचा हा मॅच. अगदी पहिल्या मॅच मध्ये नयन गोल्डन डकचा शिकार ठरला होता आणि तिथून आता आपण पाहिलं तर क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये दाखल झालेत. आणि क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये दाखल होत असताना आपण खऱ्या अर्थानं पाहिलं तर गावदेवी माळवीने 17 धावा बनवल्यात. 18 धावा सेट, 18 धावा बनवायच्यात सेमीफायनल मध्ये दाखल होण्यासाठी. आदरणीय संतोषजी वामणे साहेब यांचा यथोचित मान सन्मान आदरणीय सुमित बाई त्यांच्या शुभहस्ते इथून मात्र केला जातोय. तर जास्तीचा वेळ घेऊ नका मित्रांनो. धन्यवाद साहेब, आपण या स्पर्धेमध्ये आला. त्या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील मनाच्या अंतकरणापासून स्वागत, शुभ स्वागत, सुस्वागतम. आपण देखील आदरपूर्वक मंचावरती स्थानाबद्ध व्हायचे. किरण तो आपण पाहिलं तर नयन तो मॅच आठवतो, परंतु त्यावेळेस गावदेवी माळवी चेस करत होती. गावदेवी माळवी चेस करत होती. आता साई कृपा बोरथळ चेस करतोय. चला नयन तो आपण पाहिलं तर किरण उडावला. जेल होईल का? टिपला जेल बॅटर नयनचा संपला खेळ. लागोपाठच्या दुसऱ्या मॅच मध्ये गोल्डन डकचा शिकार. अगदी मोठा मासा गळाला लागलाय मित्रांनो. ज्या विकेटची खऱ्या अर्थानं गावदेवी माळवीला गरज होती ना, तो विकेट किरणने पहिल्या चेंडूवरती मिळवून दिलाय. आता 11-18चा मॅच आहे. जो मॅच पहिल्या राऊंड मध्ये फसला होता ना, तो मॅच तिथूनच फसलाय. पहिल्या चेंडूवरती अगदी घरच्या प्रेक्षक वर्गाच्या समोर खेळत असताना नयनने दोन्ही वेळा घरच्या प्रेक्षकांना नाराज केलाय. अगदी बाहेरच्या टुर्नामेंट मध्ये खेळत असताना पंचक्रोशीचा केतन म्हात्रे म्हणून ज्या नावाने प्रचलित जो संघ आहे, जो खेळाडू आहे ना, तो नयन अक्षरशः त्याचे फटके बघण्यासाठी अक्षरशः देखणे फटके त्याच्या माध्यमातून सातत्याने आपण पाहत असतो. पण आज घरचा प्रेक्षक वर्ग आहे आणि त्यांच्या समोर खेळत असताना तो प्रेशर असतो, तो प्रेशर कुठेतरी क्रिएट झाला आणि लागोपाठच्या 2 मॅच वरती शून्यावरती बाद झाला. आता इथून प्रशांत आहेत. प्रशांत वरती फार मोठी जबाबदारी असेल. यावेळेस 8व्या बॅटने खेळायचा होता. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, तो गेलाय चेंडूवरती. जोपर्यंत चेंडूवरती येईल तोपर्यंत नक्कीच आपण पाहिलं तर 2 धावा धावफलकात अंकित केल्या गेल्या. दोन मध्ये 2 धावा आल्यात. इथे बिगिट करण्याचा प्रयत्न होता, टायमिंग थोडासा मिस झाला. यावेळेस स्विंग अँड मिस. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर चांगल्या दर्जाची गोलंदाजी किरणच्या माध्यमातून झाले. 18 धावांचा पाठलाग करत असताना 3 चेंडूमध्ये केवळ 2 धावा खर्च करतोय किरण. अगदी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. ज्याप्रमाणे आपण पाहतोय क्रिकेटमध्ये बाहुबलीमध्ये टप्पा आणि क्रिकेटमध्ये टप्पा फार महत्वाचा आहे. तो टप्पा आतापर्यंत हाताळलाय. नयनला अगदी पहिल्या चेंडूवरती माघारी पाठवलाय आणि तिथून आपण पाहिलं तर जो ऑफसाईडचा क्षेत्ररक्षक होता ना, तो क्षेत्ररक्षक कुठेतरी इथून प्रशांतसाठी ट्रॅप लावलाय. यावेळेस डान्सिंग डाऊन द ट्रॅक झेलकारी कोण आहे? यशने केले चूक. जी चूक मुरडीच्या खेळाडूने केली ना, ती चूक कुठेतरी गावदेवी क्रिकेट संघ माळवीचे खेळाडू देखील करतात. मित्रांनो, क्रिकेटमध्ये फार महत्वाचं आहे. क्रिकेटमध्ये सगळ्यात खराब क्षेत्ररक्षण ग्रामीण क्रिकेटला लागलेली कीड आहे. खराब क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. सोपा झेल होता आणि 3 वर्षांचा विकेट मिळाला असता
तर मॅच मध्ये इथून 60% खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलात ना तर गावदेवी माळवीनं वर्चस्व निर्माण केलं असतं. आता प्रशांत आहे, 4 मध्ये 4 धावा खर्च केल्यात. डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुन्हा एकदा झेलचीतची संधी, मिस टायमिंग पटका सातत्याने प्रशांतच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. झेल धावचीतची संधी, फेकी चुकीची स्ट्राईक एंडला फेकी व्हायला हवी होती. इथून आपण पाहिलं तर गचा क्षेत्ररक्षणाचा पुन्हा एकदा परिणाम भोगावा लागतोय. 6 धावा अगदी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी किरण यांच्या माध्यमातून होते खरी, परंतु क्षेत्ररक्षण आहे ना, क्षेत्ररक्षक नाही देत कुठल्या प्रकारची साथ. मित्रांनो आपण पाहतोय अगदी या क्रिकेटच्या पटलावरती सगळ्यात महत्वाचं शस्त्र म्हणजे क्षेत्ररक्षण आहे. यावेळेस पायावर टाकला, यावर यू विल मिस, आय विल डेफिनेटली हिट. नाही ऍक्च्युली पायावरती लागलाय. तिथून आपण पाहिलं तर निर्धाव चेंडूची सांगता. अगदी खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये प्रशांतचा देखील विकेट मिळाला असता, नयनच्या सोबत प्रशांतचा देखील विकेट मिळाला असता. आता पहिल्या षटकामध्ये 6 आल्यात, आता 6 मध्ये 12 आल्यात. 6 मध्ये 12 हव्या असताना नक्कीच कुठला बॉलर इथून मात्र कर्णधार किरणने वापरला जाईल. येस, मॅचच्या दिशेने वळूया, परंतु मॅच रंगतदार अवस्थेमध्ये आहे. माझ्या गावचा संघ आहे त्याच्यामुळे तळमळ देखील आहे. परंतु मी देखील खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर जोपर्यंत मॅचला सुरुवात होईल तत्पूर्वी नक्कीच एक छोटीशी सुमधुर धून ऐकूया. धावांचा टार्गेट आहे. 6 मध्ये 12 हव्यात. अगदी गोल्डन डकचा शिकार नयन ठरला होता. त्याच्यानंतर प्रशांतची देखील झेल घेण्याची संधी आहे ना, ती संधी यशकडे आली होती. थोडस लेझी क्रिकेट. नितेश नवीन बॉलर मैदानाच्या आतमध्ये, रोहित यांच्यासाठी फ्रंट फुटला, चेंडू पडला, कॉर्बी यांची जोरदार अपील आणि पंचांचा बोट आकाशाकडे. विकेट इथे देखील मिळतोय. येस, संधी. जे 5-12चा मॅच काय मॅच आहे, काय मॅच रंगला. अगदी लो स्कोरिंग मॅच देखील या मैदानावरती रंगू शकतात. याचं प्रात्यक्षिक दोन्ही संघ दाखवतात. याचं प्रात्यक्षिक खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर दोन्ही संघ दाखवतात. नवीन बॅटर विजय मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. विजय दाखल झालेत. 5-12चा मॅच. नितेश गोलंदाजी मार्कवरती आहेत. कोण जिंकेल कोण हारेल, खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर पाया टाकला, नाही समजला हा देखील चेंडू. डायरेक्ट हिटचा प्रयत्न तिथून पाहिला तर हा देखील सिंगल आलाय. आता 4-11. धडधड वाढते मित्रांनो, धडधड वाढते. दोन्ही मातब्बर संघ एकमेकांच्या विरोधामध्ये लढताना आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला नयनचा प्राइसलेस विकेट अगदी पहिल्या चेंडूवरती किरणने मिळवून दिला होता. त्यानंतर प्रशांतची आलेली ती सुवर्ण संधी यशने घालवली होती आणि तिथून आता मॅच काय झालाय, अगदी भयान शांतता आपण पाहायला गेलं तर बोर्थच्या डगआउट मध्ये देखील आहे. अगदी भयान शांतता. कारण त्यामागचं कारण आहे मित्रांनो, मागच्या मॅचचा हिरो होता ना तो रोहित, अगदी तो देखील गोल्डन डकचा शिकार ठरलाय. आता कॉन्फिडन्स दाखवायचा कोणावर, प्रशांत वरती. जर प्रशांतने इथून 6 लावला, जर प्रशांतने 6 मारला तर आदरणीय विकासजी कांबळे यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. 500 रुपयाचं कॅश प्राइज प्रशांत यांच्यासाठी लागलाय. मला वाटतं युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह जोडले गेले ते क्षेत्ररक्षक ओम साई स्पोर्ट्स पालघर बोईसरच्या माध्यमातून आपण पाहायला गेलं तर यावेळेस नितेश यस यू विल मिस, आय विल डेफिनेटली हिट. नितेशने विकेट मिळवलाय.
अक्षरशः इथून समालोचन करताना थोडासा भावुक झालोय. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय माझ्या गावचा संघ आहे आणि आता 3-11चा मॅच आहे. कुठेतरी तो कॉल चुकला. इथून दीपक सरांना खऱ्या अर्थानं समालोचनासाठी बसायला हवं होतं, बसवायला हवं होतं. आता लास्ट बॉल आहे हा मॅच. या मॅचला खऱ्या अर्थानं जो निर्णय देणारा बॉल आहे ना, तो हा बॉल आहे. कर्णधार प्रणव मैदानाच्या आतमध्ये दाखल होले. 3-11चा मॅच आहे. अचूक टप्प्यावरती नितेशने स्वतःवरती दाखवलेला विश्वास आपण पाहिलात. किरण याने देखील पाहिलात. येस, प्रणवला इथून स्वतःला सिद्ध करावं लागेल. 6-11चा मॅच, सॉरी 3-11चा मॅच. टाकला पुन्हा एकदा आपण एकापेक्षा अधिक काही नाहीये. शॉट लावलाय, शॉट मिड विकेट लावलाय. आता 2-10चा मॅच आहे. एक निर्णायक चेंडू मॅच कुठल्या बाजूने जाईल. एक निर्णायक चेंडू अगदी सेमी फायनल मध्ये दाखल होण्यासाठी इथून मात्र खऱ्या अर्थानं प्रयत्न करावे लागतील नितेश यांना. एक निर्णायक चेंडू, एक निर्णायक चेंडू. एक तर तुम्हाला हिट करायचा आहे, एक हिट, डायरेक्ट हिट तुम्हाला एक तर आउट ऑफ दी पार्क म्हणजे सीमारेषेच्या बाहेरच लँड करायचंय. या स्पर्धेचा या मॅचचा निर्णायक चेंडू. ओ ट्रिपल उद्ध्वस्त. यू विल मिस, आय विल डेफिनेटली हिट. वाखाणण्याजोगी गोलंदाजी, अगदी स्वतःवरती दाखवलेला विश्वास नितेशने सार्थ ठरवलाय. हर्षद, अगदी हर्षद. एका चेंडूमध्ये 11 धावा जमवण्यासाठी हर्षद मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. तर थ्रो मात्र डावखुऱ्या हाताने करतात. बॅटिंग राईट हँडेड. अगदी क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या बटलावरती आपण पाहिलं तर एक तेरी तो एक मेरी. ज्याच्या वेळेस आपण पाहिलं तर एका धावेने झालेला तो पराभव होता. तो पराभव कुठेतरी पचनी पडत नव्हता. परंतु मित्रांनो आज कॉन्फिडन्स घेऊन आलोय. कॉन्फिडन्स घेऊन माळवीचा संघ इथून मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. एक 10चा मॅच. इथून विजय श्री खेचून आणला नितेशने. अगदी चांगल्या दर्जाची गोलंदाजी नितेश यांची राहिली. प्राइसलेस विकेट नयन यांचा मिळाला. पहिल्या चेंडू होती किरण यांना आणि तिथून अक्षरशः चारेखानी चित आपण पाहिलं तर लोटांग 3 विकेट घेतला तो नितेश. मॅन द मॅच. जशी होईल सुरुवात तसा सवालच्या किशामध्ये करूया हलकासा बदल. मी थांबतोय, आपण थांबू.